आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी शताब्दी या निमित्त आपण बोलत आहोत। आणि हा कार्यक्रम आणि या ठिकाणी या संबंधी बोलत असताना माझ्या मनामध्ये अनेक विचार आहेत की ज्योतिराव फुले नावाचा मनुष्य नेमका घडला कसा असेल। ज्योतिरावांची एकूणच जीवनाची जर आपण रूपरेखा पाहिली तर तुमच्या सांगण्यासाठी सांगतो, तुमच्या लक्षात येईल की 1827 या साली जन्मलेले हे महान सुधारक आणि या सुधारकांनी केलेलं काम, या कामाकडे बारकाईने पहा। काम काय होतं? सामाजिक सुधारणा, सामाजिक प्रेरणा, आर्थिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, राजकीय सुधारणा। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं पाहायला मिळतं। त्यांनी पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। त्यांनी समाजसुधारक म्हणून काम केलं। त्यांनी धार्मिक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी याकरता अस्पृश्यांची कैफियत लिहिली, गुलामगिरी लिहिलं, ब्राह्मणांचं कसब लिहिलं, इशारा लिहिलं, सत्सार लिहिलं, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिका लिहिली। म्हणजे हे जे लिखाण आहे त्या लिखाणामधून त्यांनी एक प्रकारचा नवीन क्रांतीचा उद्घोष केला। त्यांनी सांगितलं की माझ्या समाजामध्ये बदल करण्यासाठी सुरुवात माझ्यापासून, आणि त्याकरता त्यांनी शिक्षणाची पूर्ववाट मान्य केली आणि ठरवलं की मी माझ्या मित्रासोबत या शैक्षणिक क्रांतीला सुरुवात करत आहे। एल्गार काय होता की शैक्षणिक क्रांती करायची, सुरुवात तिथूनच झाली। आणि मग काय झालं तर ह्या ज्योतिराव फुलेंचं ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी या लग्नानंतर नवपत्नीला त्यांनी ठरवलं की आपण हिला देखील शिक्षित करायचं। त्याकरता तिला ते रानामध्ये घेऊन जायचे। तिला रानामध्ये नेल्यानंतर रानातल्या त्या मातीमध्ये हाताने रेघोट्या ओढून काहीतरी शिकवायचे। मग त्यावेळी घरी गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये काही बाहेरची लोकं जी सनातन वृत्तीची होती ती घरच्यांचे कान भरायची, सांगायची तुमचा मुलगा काय करतो पहा, पत्नीला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, हे धर्मवेडे पण आहे, याशाने धर्म बुडेल, याशाने तुमच्या कुटुंबाचं वाटोळं होईल, अशा पद्धतीचं बोलणं त्यांच्या आत्याला आणि गोविंदरावांना म्हणजेच ज्योतिरावांच्या वडिलांना ही बाहेरची सनातन मंडळी करत होती। आणि त्याचा त्रास त्यांना व्हायचा की मी जर काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, मी माझ्या पत्नीला शिकवण्याचं काम करतोय, तर हे एवढं वितुष्ट होण्याजोगं काय आहे। परंतु ज्यावेळी त्यांनी सामाजिक संरचनेचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना समजून आलं की ही केवळ पत्नीला शिकवण्याची गोष्ट नाही, तर ही एक बेडी आहे जी मी तोडण्याचा प्रयत्न करतोय। मी स्त्री सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे काय करतोय? इथल्या पुरुषी वृत्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय, मी चॅलेंज करतोय इथल्या पुरुषी प्रधान व्यवस्थेला। हे त्यांना समजलं आणि त्यांनी ठरवलं की नाही, आता तर बिलकुल थांबायचं नाही। मग काय केलं तर आपले मित्र गोवंडे, परांजपे आणि वाळवेकर यांना सोबत घेतलं आणि चर्चा केली आणि ठरलं की आपल्या पत्नीला आपण अहमदनगरला शिक्षणासाठी पाठवायचं। मग तिथं कुठं पाठवलं? तिथं मिस फेरारबाई यांच्याकडे पाठवलं। तिथं काही दिवस शिक्षण दिलं। त्याच्यानंतर त्या पत्नीला परत बोलवून घेतलं त्यांनी, सावित्रीला परत बोलवून घेतलं आणि त्या सावित्रीबाई फुले झाल्या। म्हणजे त्यांना ठरवल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण मंडळींनी मिळून एक मुलींसाठीची शाळा काढायची। मग साल होतं 1848चं, 1 जानेवारी 1848 त्यांनी मुलींची शाळा काढली। शाळेला सुरुवात झाली। सुरुवातीला 4-5 मुली होत्या, त्याच्यामध्ये धनगर समाजाची, मराठा समाजाच्या आणि ब्राह्मण समाजाच्या 4 मुली होत्या। म्हणजे सर्वात जास्त ब्राह्मण मुली होत्या। ज्यांच्यासाठी शिक्षण काढलं त्याच समाजातून विरोध होत होता, म्हणजे ज्यांच्या मुली शिकत होत्या त्यांच्या घरातूनच त्यांना विरोध होत होता। त्यावेळी त्यांनी एक प्रकारची समजून घेतली की हा लढा खूप मोठा आहे, हा सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे, हा समाज सुधारणेचा लढा आहे। मग इथं पाहायला मिळतं की समाज सुधारक तयार होत असताना अनेक वितुष्ट विकृती पुढे येतात, परंतु त्यावरती तोंड देऊन मात करून जर काम केलं तर काम पूर्ण होतं। हे मानस त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि त्या लढाईला सुरुवात झाली। खरं तर हे सगळं होण्याचं कारण काय होतं तर खूप गमतीशीर किंवा खूप अशी अनुभवी गोष्ट आहे। गमतीशीर म्हणता येणारच नाही, कारण ती स्वतःला मनाला एक ठेच पटवणारी अशी लावणारी गोष्ट ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यामध्ये झाली। गोष्ट काय होती तर त्यांचे मित्र परांजपे यांच्या एका जवळच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे त्या लग्नानिमित्त गेले आणि त्या लग्नाच्या वरातीमध्ये त्या मित्रासोबत ते चालू लागले। ते लग्न एक ब्राह्मण समाजातलं होतं आणि त्या लग्नामध्ये हा माळ्याचा मुलगा पुढे पुढे होऊन चालतोय हे काही लोकांना पटलं नाही, म्हणजे त्या समाजातील, आणि त्यांनी त्याला टोकायला सुरुवात केली। कोण रे हा सिंचा, इथे कसा आला आणि पुढे पुढे काय करतो? आता हे दिवस बदलले वाटतं, आता कोणीही लग्नात येऊ लागले, आता काहीही करू लागले, या लोकांना भान राहीना, हे लोक आता धर्म बाटवायला निघालेत। अशा पद्धतीची अतिशय किळसवाणी वक्तव्ये आणि मनाला ठेच बोलतील अशी वाईट वक्तव्ये त्या लोकांकडून केली गेली।
त्याचा परिणाम या तरुण ज्योतिरावांच्या मनावरती झाला आणि त्यांनी ठरवलं की हे खूपच भयानक आहे, यामध्ये बदल केला पाहिजे, त्याकरता काम केलं पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आता आपण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला सुरुवात करूया. आणि त्यामधूनच त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे बाल हत्या प्रतिबंधक गृह. म्हणजे त्या काळामध्ये बालविवाह व्हायचे, बालविवाहाला बंदी नव्हती आणि त्याच्यामुळं बालविवाह झालेल्या काही मुली लवकरच विधवा व्हायच्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या घरातीलच काही लोकांकडून अत्याचार व्हायचे किंवा त्यांच्या हातूनच काही वेळी चुकीचं पाऊल पडायचं आणि त्या गरोदर माता व्हायच्या. त्यावेळी मात्र त्या माता त्या आपल्या लहान मुलाला बालकाला मारण्याचा प्रयत्न करायच्या. त्यावेळी या फुले दाम्पत्यांनी आपल्या घराच्या दरवाजावरती एक पाठी लावली की ज्यांच्याकडून असा काही प्रकार झाला आहे त्या माझ्या मातांनी भगिनींनी आपल्या मुलाला घेऊन किंवा आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आमच्या घरामध्ये बाळंतपणास यावे. आणि त्यानंतर बदलायला सुरुवात झाली आणि तशा पद्धतीमधूनच एक विधवा माता त्यांच्या घरी बाळंतन झाली आणि तिचाच मुलगा या सावित्री आणि ज्योतिबा यांनी दत्तक घेतला आणि तो मुलगा म्हणजे यशवंता. आणि याच यशवंताला पुढे त्यांनी डॉक्टर केलं, तो शिकला आणि एक प्रकारची क्रांती झाली, म्हणजे डॉक्टर केला त्याला. आणि त्याच्यानंतर महात्मा फुलेंच्या मनामध्ये आलं की आता आपण याच्यानंतर एक प्रकारचा समाज काढला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि त्याकरता त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तिका लिहिली. त्यानुसार त्यांनी एक प्रकारच्या नव्या विवाहाची सुरुवात केली, जे विवाह सत्यशोधक पद्धतीने असतील. बहुल्यावरती बसल्यानंतर वर मुलगा आणि वधू मुलगी हे दोघांना एकमेकांना शपथ देतील, एकमेकाच्या शपथीत बांधून घेतील आणि त्या पद्धतीने विवाह होईल. अशा पद्धतीचा त्यांनी गोखलेवाड्यामध्ये एक विवाह देखील लावला होता, म्हणजे ते काम त्यांनी केलं होतं. तसेच विद्वांच्या केशवपनाचा कार्यक्रम बंद पडावा याकरता नाभिकांचा संप त्यांनी घडवून आणलेला होता. धनकवडीला ज्यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त भागामध्ये अन्न चालवण्याचं, जनावरांना मदत करण्याचं काम चालवलं, त्यावेळी देखील त्यांचं काम खूप मोठं होतं. लहान मुलांना जे शिक्षण देण्याचं त्यांनी काम केलं, त्या शिक्षणाची पोचपावती म्हणून मेजर कँडी साहेब यांनी त्यांच्या पुण्यातल्या वाड्यामध्ये त्यांचा सत्कार केलेला होता. तसंच या शैक्षणिक कामात त्यांनी एवढी मोठी प्रगती केली होती की त्यांच्या शाळेला बक्षीस देखील मिळालं होतं आणि त्याचा सत्कार झाला होता. अर्किन्स पेरी साहेबांनी त्यांचा सत्कार देखील केला होता किंवा त्यांच्यामध्ये त्यांना एक अध्यक्ष म्हणून आल्यानंतर त्यांना एक शाबासकीची थाप देखील दिलेली होती. परंतु हे काही लोकांना बघवत नव्हतं किंवा पटत नव्हतं. परंतु महात्मा फुले हा पुरुष असा होता की ते सर्व काम त्या लोकांना पुरून उरून करावे असे होते, कारण त्यांच्या पाठीमागे लहुजी वस्ताद साळवे नावाचा एक जबरदस्त असा मित्र होता, जो त्यांच्या अडीअडचणीवेळी त्यांना मदतीला येत होता. म्हणजे असं काम त्यांनी करून दाखवलं. मग मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे विचाराने प्रगल्भ आणि नेहमीच अंधश्रद्धेला विरोध करणारे, पुरोगामी विचाराचे, आणि हा पुरोगामी विचार म्हणजेच नवीन प्रागतिक विचार, हा विचार घेऊन चालणारे मनुष्य होते. हे तुम्हा आम्हाला मान्य करावं लागतं. या निमित्त एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.